नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 25 प्रश्न आपण पाहणार आहोत. 25 प्रश्नांपैकी कमीत कमी 20 प्रश्नांची उत्तरे तुमची बरोबर यायलाच पाहिजे. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्र राज्याला लागून नाही? पर्याय पहा, विचार करा आणि कमेंटमध्ये उत्तर सांगा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश. लक्षात ठेवा, आंध्र प्रदेश राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही. पहिला पर्याय आहे गोवा, दुसरा पर्याय कर्नाटक आणि तिसरा पर्याय आहे मध्य प्रदेश. या तीनही राज्यांच्या सीमा आपल्या महाराष्ट्राला लागून आहे. पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या भौगोलिक स्थानाच्या दृष्टिकोनातून उत्तर दिशेला आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. सोपा प्रश्न आहे. मध्य प्रदेश. मध्य प्रदेश राज्य आपल्या महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे. भारताची सर्वात जास्त भूसीमा डॅश डॅश या देशासोबत लागलेली आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे बांगलादेश. भारताची सर्वात जास्त भूसीमा बांगलादेश या देशासोबत लागलेली आहे. खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे? या ठिकाणी साहित्यिक व त्यांची टोपणनावे आपल्याला दिलेली आहे. कोणता पर्याय अयोग्य आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. तर पहा, पहिला पर्याय आहे यशवंत दिनकर पेंढारकर. यांचं टोपणनाव महाराष्ट्र कवी. बरोबर आहे का? तर बरोबर आहे. यशवंत दिनकर पेंढारकर यांचं टोपणनाव आहे महाराष्ट्र कवी. दुसरा पर्याय पहा, सौदागर नागनाथ गोरे यांचं टोपणनाव आहे छोटा गंधर्व. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. तिसरा पर्याय पहा, श्रीपाद नारायण राजहंस यांचं टोपणनाव आहे बालगंधर्व. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय विचारलं, कोणता पर्याय अयोग्य आहे म्हणजे कोणता पर्याय चुकीचा आहे? तर तीनही पर्याय बरोबर आहे. म्हणून योग्य उत्तर आहे यापैकी नाही. पुढील प्रश्न पहा. भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणी सुरू केले? हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणी सुरू केले? तर महर्षी कर्वे यांनी सुरू केले. पुढे पहा, भारतातील दृश्य प्रकारची सर्वात मोठी दुर्बीण कोणत्या ठिकाणी आहे? योग्य उत्तर आहे नैनिताल या ठिकाणी. पुढे पहा, मी चेंडू खेळतो या वाक्यातील काळ ओळखा. मी चेंडू खेळतो. खेळतो म्हणजे काय आलं? वर्तमान काळ झाला. कोणता वर्तमान काळ? तर साधा वर्तमान काळ. मी चेंडू खेळतो, साधा वर्तमान काळ. पुढे पहा, भारतातील हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? 25 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. भारतातील हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? तर MS स्वामीनाथन. लक्षात ठेवा, MS स्वामीनाथन. पुढे पहा, शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा म्हणजे बरोबर शब्द ओळखा. या ठिकाणी योग्य उत्तर आहे 2 नंबर पर्याय प्रतिकूल. विद्यार्थी मित्रांनो, त ला पहिली वेलांटी आहे आणि क ला दुसरा उकार आहे. लक्षात ठेवा, प्रतिकूल. पुढील प्रश्न पहा, कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो? सोपा प्रश्न आहे, उत्तर लगेच यायला पाहिजे. कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो? तर प्रथमा विभक्तीत असतो. पुढे पहा, संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? 20 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न पहा, सूर्यमालेतील कोणता ग्रह मॉर्निंग स्टार म्हणून ओळखला जातो? योग्य उत्तर आहे शुक्र. मॉर्निंग स्टार शुक्र. पुढील प्रश्न, फाइंडिंग द गॅप्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? फाइंडिंग द गॅप्स. योग्य उत्तर आहे सायमन टॉफेल. सायमन टॉफेल. निलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे दोडा बेट्टा. निलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर दोडा बेट्टा. गया हे शहर कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे बिहार. गया हे शहर बिहार या राज्यात आहे. पुढे पहा,
खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? तर पहा, भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक न्यायमूर्ती रानडे. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक न्यायमूर्ती रानडे बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा, पदवीधराजी मुकुटमणी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. नामदार गोपाळकृष्ण गोखले बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते गोपाळ गणेश आगरकर बरोबर आहे का? नाही, चुकीचं आहे. आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते कोण आहेत? तर लक्षात ठेवा, दादाभाई नौरोजी. आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते दादाभाई नौरोजी. या ठिकाणी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे? 4 नंबर उत्तर असणार आहे. कारण आपल्याला कोणता पर्याय चुकीचा आहे हे विचारलं आहे. पहिला, दुसरा आणि तिसरा पर्याय बरोबर आहे. चौथा पर्याय चुकीचा आहे. पुढे पहा, बांगड्यांच्या उत्पादनासाठी भारतातील कोणते शहर प्रसिद्ध आहे? योग्य उत्तर आहे फिरोजाबाद. बांगड्यांच्या उत्पादनासाठी फिरोजाबाद हे शहर प्रसिद्ध आहे. ATC चे पूर्ण रूप काय आहे? ATC तर पहा, एअर ट्रॉफिक कंट्रोल. एअर ट्रॉफिक कंट्रोल. पुढे पहा, खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव कोणते आहे? हा प्रश्न 30 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, आरोग्य भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय आहे? योग्य उत्तर आहे सोडियम बायकार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेट. इसवी सन 1974 साली भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली? योग्य उत्तर आहे पोखरण. लक्षात घ्या, 1974 साली भारताने पोखरण या ठिकाणी अणुचाचणी केली. हा प्रश्न 25 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे. साल लक्षात ठेवा, 1974. 1974 कोणत्या राज्यामध्ये? राजस्थान राज्यामध्ये. कोणत्या ठिकाणी? पोखरण या ठिकाणी. पुढील प्रश्न पहा, मेजर ध्यानचंद हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे हॉकी. मेजर ध्यानचंद हे हॉकी या खेळाशी संबंधित आहे. नर्मदा नदीचा उगम कोठे होतो? योग्य उत्तर आहे अमरकंटक या ठिकाणी नर्मदा नदीचा उगम होतो. खालीलपैकी पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला शब्द कोणता? योग्य उत्तर आहे काडतूस. काडतूस हा शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला आहे. पुढे पहा, जर उत्तर दिशा वायव्य झाली तर ईशान्य दिशेस कोणती दिशा येईल? विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पॉज करा, वही आणि पेन घ्या, सोडवा आणि मला कमेंटमध्ये उत्तर सांगा. जर उत्तर दिशा वायव्य झाली तर ईशान्य दिशेस कोणती दिशा येईल? तर पहा, या ठिकाणी व्यवस्थित लिहून घ्यायचं. या ठिकाणी आहे पूर्व दिशा, इकडे आहे पश्चिम दिशा, खाली असते दक्षिण दिशा आणि वरती असते उत्तर दिशा. आता पहा, या ठिकाणी आग्नेय दिशा, इथे वायव्य, या ठिकाणी नैऋत्य आणि या साईडला ईशान्य दिशा. आता विद्यार्थी मित्रांनो पहा, जर उत्तर दिशा म्हणजे ही उत्तर दिशा वायव्य झाली, म्हणजे वायव्य झाली, तर ईशान्य दिशेस कोणती दिशा येईल? आता मला सांगा, ही उत्तर दिशा वायव्य झाली, ईशान्य कुठे येणार? उत्तरेला येणार. आणि पूर्व दिशा कुठे येणार? ईशान्येला येणार. हे बघा, ही पूर्व जी काही दिशा आहे ही कुठे येणार? ईशान्येला येणार. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे पूर्व. जर उत्तर दिशा ही उत्तर दिशा वायव्य झाली तर ईशान्य दिशेस कोणती दिशा येईल? ही जी काही पूर्व आहे ही ईशान्य दिशेस येईल. या ठिकाणी योग्य उत्तर आहे पूर्व. पूर्व. विद्यार्थी मित्रांनो, आता आपला शेवटचा प्रश्न आहे. सेम तसाच प्रश्न आहे आणि तुम्ही सोडवायचा आहे आणि कमेंट करून मला उत्तर सांगायचं आहे. जसा तो प्रश्न आहे सेम तसाच हा प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे आणि कमेंटमध्ये तुम्ही मला याचं उत्तर सांगायचं आहे.
विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.